हिरवी चटणी आणि त्याबरोबर गरमागरम खमंग कुरकुरीत असा हा पनीर पराठा बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत ब्रेकफास्टसाठी किंवा जेवणासाठी किंवा टिफिनमध्ये अगदी घाई गडबडीच्या वेळेला सुद्धा तुम्ही अतिशय झटकन आणि अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा कोणीही केव्हाही बनवू शकतो. चला बघूयात कसा बनवायचा आहे ते. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे आपण पनीर किसून घेतलेलं आहे. हे साधारण 2 वाट्या पनीर आहे. दुसऱ्या बाजूला आपण एक कांदा, 2 मिरच्या, 4-5 लसूण, आलं आणि कोथिंबीर असं घेतलं. एका लोखंडी कढईमध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेतला. यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं त्यामध्ये घातलं. 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला, धने जिरे पूड असं सगळं व्यवस्थित मसाले त्यामध्ये मिक्स केले. खिसलेलं पनीर त्यामध्ये मिक्स केलं. चिमूटभर साखर आणि चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये घातलं. मिक्स करून तयार भाजी ही खाली गार करायला ठेवली. दुसऱ्या बाजूला एक उंडा घेऊन त्याची छोटीशी पुरी लाटली. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने पनीरची भाजी त्यामध्ये भरली. मोदकामध्ये जसं सारण भरतो अगदी तशाच पद्धतीने यामध्ये पनीरची भाजी आपण भरली आणि मोदक अशा पद्धतीने तयार केला. वरचा जाडसर भाग हा पुन्हा दाबून ठेवला. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता या उंड्याला व्यवस्थित पीठ लावून घेतलं आणि तो लगेचच लाटायला घेतला अशा पद्धतीने. आता यामध्ये एक टीप अशी आहे की आपण लाटायच्या आधी थोडंसं हातानेच आपण असा प्रेस करून घ्यायचं आहे संपूर्ण त्याच्या कडा बाजूच्या गोल गोल असं करत, ज्यामुळे त्यातलं आतलं जे स्टफिंग आहे ते शेवटपर्यंत प्रत्येक पराठ्याच्या कॉर्नरपर्यंत सगळीकडे पोचेल आणि आपल्या पराठ्याला छान चव लागेल. इथे आता आपण व्यवस्थित आपला पराठा दोन्ही बाजूनी भाजलेला आहे. वरती साजूक तूप आपण 1 चमचा घालून दोन्ही बाजूनी असा खरपूस खमंग हा आपला पराठा तयार. आता हा पराठा करताना थोडंसं जरी त्यामध्ये सारण बाहेर आलं किंवा पनीरची भाजी बाहेर आली तरीही काही फरक पडत नाही. अगदी छान पराठा भाजून खरपूस खमंग तयार होतो. हा पराठा बनवताना आपण कोणत्याही प्रकारचं इथे मैदा वापरलेला नाही, तेव्हा अतिशय हेल्दी आणि प्रोटीन्स असणारा हा पराठा आपल्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारा असंच आहे. ज्या वेळेला भाजी, भात, आमटी हे सगळं करत बसायला कंटाळा येतो, अशा वेळेला पोटभरीचं दमदार आणि टिफिनसाठी अतिशय उत्कृष्ट हा पदार्थ आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.